अध्यात्मामध्ये भास होणं, हे सतत भास होणं हे वैगुण्याचं विकृतीचं लक्षण आहे. पण एखाद वेळेला भास होणं किंवा आभास होणं हे काही विकृतीचं लक्षण नाही किंवा मानसिक दुर्बलतेचं लक्षण मुळीच नाही. महाराज आहेत, महाराज कोणत्या पद्धतीने कोणाशी कसे व्यक्त होतील याचं गणित महाराजच जाणो, आपण काही ते सोडवू शकत नाही. तर पुढे काय म्हटलंय दासगणू महाराजांनी बारीक सारीक गोष्टींचं उहापोह केलं की अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी भेटते झाले पुण्य राशी संन्याशाच्या वेशाने. म्हणजे संन्यासी वेशाने त्यांनी ह्या अवधूत जयराम खेडकर यांनाही दर्शन दिलं, अनुभूती दिली. याचा उल्लेख आहे. नेमकी काय घटना घडली त्याचा उल्लेख नाही. एक माधव मार्तंड जोशी, आता ही माधव मार्तंड जोशांची कथा आहे. कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. काही सर्वे असेल किंवा जी सरकारी मोजणी असते जमिनींची, जी इतर वर्षभर 8 महिने चालते, पावसाळ्यामध्ये फक्त मोजणी बंद असते, पावसाळ्यात सरकारी मोजणी जमिनीची होत नाही. तर हे माधव मार्तंड जोशी ह्या कामासाठी नियुक्त केलेले असले पाहिजेत, कारण ते सरकारी नोकर होते त्या खात्यामध्ये. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर. आता पोस्ट पण त्यांची सांगितले. होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समया भली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगे दमणी, म्हणजे बैलगाडीने ते कुठे आले असतील तिथे फिरत असतील. जोड आपली वेगे दमणी, दमणी म्हणजे बैलगाडी. जाऊ शेगावा लागून रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन, त्या शिपायाचं नाव होतं कुतुबुद्दीन, बोलला कर जोडून. आभाळ आले आहे भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी फले आहे थोडके आता आले. पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. आता ती नदी पार करायची असेल तर त्यावेळेला किमान पूल वगैरे तरी तिथे बांधलेला नसावा. आणि विदर्भामध्येच एकंदर वातावरण बघता अशी काही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या अपवाद वगळता कमी आहे. तर त्या तिथे जे नद्यांचं पाणी आहे त्याच्यामध्ये, तर तिथे कसं आहे की त्या नदीच्या पात्रातनं सहजपणे बैलगाडीतनं ते पात्र क्रॉस करता येत असावं, अशा पद्धतीचा तो रस्ता त्या नदीच्या पात्रातनं सुकलेल्या जागेतनं वाळवंटातनं असावा. तर त्यांनी सांगितलं की आता जायचंय तर मार्ग तोच आहे, कारण नदीवरती पूल बांधलेला नाहीये आणि त्या पुलावरनं तर काय आपण जाऊ शकत नाही, कारण पूल अस्तित्वातच नाही. तर ते त्यांनी हुकूम केला त्या शिपायाला की आपली बैलगाडी सज्ज कर, आपल्याला शेगावला जायचंय, गुरुवार आहे आज, अनायासे दर्शन करायचंय माझ्या सद्गुरू माऊलींचं. तर तो शिपाई म्हणतो जरा काळवेळ बघा की हा जो हे जे आभाळ भरून आलेला आहे तो वळवाचा पाऊस असला पाहिजे, कारण सरकारी मोजणी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये होत नाही, म्हणजे तो पावसाळ्याचा काळ नक्कीच नसावा. हा वळीव जेव्हा पडतो, जो आजकाल सगळीकडे पडतोय, त्या पद्धतीने त्या वळीवाचा पाऊस तो भरून आलेला होता. आणि तेव्हा तो म्हणाला की अहो ह्या पाऊस जर आला आणि आपण त्या पात्रामध्ये ती दमणी घातली, आत्ताच ते पाणी गढूळ झालेलं आहे, ते पात्राचा फुफाटा वाढला तर काय करायचं. आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले. पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार, जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी, आला लगेच घेऊन.
जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाण्या पैल तटाप्रत, अवसर नाही राहिला. झंझावात बळावला. आता बघा, वळवाचा पाऊस आहे, पण त्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केलं की झंझावात बळावला. सोसाट्याचा वारा सुटला म्हणजे कडकडाट करी चपला. विजांचा कडकडाट व्हायला लागला. चपला म्हणजे वीज. मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर, म्हणजे होत्याच नव्हतं झालं. आणि यांनी तर बैलगाडी आता त्या नदीच्या पात्रामध्ये घातलेली आहे. मेघ वर्षी मुसळधारा, झंझावात तो सुटला खरा. शेतकऱ्यांची या छपरा, तो उडवू लागला. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब, येथेच आले मरण. तुम्हा आम्हा लागून उपाय आता यासी नसे. तै माधव मार्तंड जोशी, घाबरे झाले निज मानसी. बाहू लागले समर्थांची करुणायुक्त वचन. बाहू लागले म्हणजे काय, तर त्यांनी धावा मांडला समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा. आणि करुणायुक्त वचनाने म्हणजे त्यांनी करुणा, श्रद्धा, प्रेम अंतःकरणातले जे होतं ते अक्षरशः असं तळ हातावर घेऊन महाराजांच्या समोर ते पेश केलं. मनोमन हे सगळं मनोमन चाललंय. कारण आता संकट आलंय मोठं, की आता ती बैलगाडी सकट हे वाहून जाणार आपण. एवढा नदीला पूर पण आला प्रचंड. क्षणापूर्वी, काही काळापूर्वी तिच्यामध्ये पाणी कमी होतं, आणि आता तर एवढा महापूर आला कुठून. आणि या महापुरामधून जर ती बैलगाडी वाहत गेली तर ती निश्चित मोडणार, बैल मरणार, आणि आपणही त्या पुरामध्ये गटांगळ्या खात कुठच्या कुठे धारेला लागून जाऊ, मरून जाऊ. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी महाराजांची करुणा भाकायला सुरुवात केली. हे समर्था गजानना, रक्षण आमुच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्या विना, त्राता कोणी आम्हा ते. कथा ऐकेली पुराणात. आता दाखले देत आहेत माधव मार्तंड जोशी करुणा भागताना सुद्धा. ही कथा ऐकेली पुराणात, जहाज बुडता समुद्रात. त्याच संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असा मान्य, ब्रह्मवेत्ता करुणा घन. करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन म्हणजे पाणी आता बैलगाडीत आलंय. बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन. बोलते झाले शिपाय. असं त्या कुतुबुद्दीन शिपायाला काय म्हणले जोशी, तू आता मागे सर, पाठीमागे हो. आता काय गाडी हाकायची काही गरजच नाही. अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपण पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून. त्या शिपायाने तो कासरा सोडून दिला, बैलांचा जो हाती धरला होता तो. दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता परियेसा. म्हणजे ऐका. ऐशा महापुरातून पैल तटा पावली दमणी. उभी राहिली येऊनी, सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता. पहा, केवढी अगाध आहे सत्ता आवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रती आले, एक घटका रात्रीस. म्हणजे त्यांचं जे मानस त्यांनी योजलं होतं की संध्याकाळच्या वेळेला आपण शेगावला जाऊ, पण हा प्रसंग घडल्यानंतर तिन्ही सांजा संध्याकाळ सगळंच उलटून गेलं होतं. ते रात्रीच्या सुमारास शेगावला मठामध्ये आले. एक घटका रात्रीस शेगावा प्रती आले, वंदन केले समाधीला. आणि गुरुवारच्या दिवशी पालखी निघते, तर पालखीचा पाहिला सोहळा. दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म जोशाने. बाळाभाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले. साकल्य कथिले वर्तमान. बाळाभाऊ लागून काय घडलं ते बाळाभाऊंना सगळं त्यांनी निवेदन केलं. आणि कोणत्या परिस्थितीत मी
काल दर्शनाला आलो हे सगळं त्यांनी जेव्हा बाळाभाऊंना सांगितलं आणि त्यांना ते रुपये दिले आणि काय सांगितलं, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या स्तव, का की मला रजा नाही, काम जरुरीचे आहे पाही, ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. म्हणजेच आता एक लक्षात घ्या, झंझावात कोणी आणला, मुसळधार पाऊस कोणी पाडला, नदीला पूर पूर कोणी आणला क्षणामध्ये. त्या बैलगाडी त्या नदीच्या मध्यावरती गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कोणी घडवल्या आणि ह्या सगळ्या संकटातनं, म्हणजे हे एक संकटच त्यांनी आणवलं की नाही महाराजांनी. एक प्रकारे ही जोशांची परीक्षा पाहिली त्यांनी. त्यांच्या श्रद्धेचा खुंटा किती बळकट आहे तो हलवून महाराजांनी बघितला. आणि जोशांनी सांगितलं ना की बाबा, डोळे मीट, आता आपल्याला त्राता दुसरा कोणी नाही. मग त्या पहिलं म्हणजे त्या पुरातूनच पहिलं तटावरती ती, आता ते लक्षात घ्या की नदीचे काठ म्हणजे काय असे रस्त्यालगत सलग नसतात, काही ठिकाणी असतात उथळ पाण्याचे. पण हा एवढा जर प्रचंड प्रवाह वाहतोय त्याच्यातनं त्या काठावरती चढून ते बैल त्या बैलगाडी सकट गेले कसे, का एका क्षणात त्या बैलगाडीला महाराजांनीच आपल्या शक्तीने उचलून त्या पाण्यातनं त्या शेगावच्या सडकेवरती नेऊन ठेवलं, कशावरून नसेल. अनेक ह्या बाबतीत कल्पना आपल्याला करता येतात, कल्पना विलास करता येतो, पण त्या कल्पना विलासाच्या पाठीमागे एक खोणगाट पक्की लक्षात ठेवावी की तिथे अनन्य साधारण श्रद्धा होती जोशांची, म्हणून हे सगळं घडून आलं. आणि मग त्यांनी जो भाव त्यांच्या मनात होता, मग ती कृतज्ञता व्यक्त करायची. बाबा तू आमचा जीव वाचवलास ना. मग आता समाधीसाठी त्यांनी अभिषेक केला, ब्राह्मण भोजन घातलं. म्हणजे ते घातलं म्हणजे ते घालण्यासाठी बाळाभाऊंकडे द्रव्य दिलं की मला आता वेळ नाही, रजा आहे, रजा नाहीये, तर मी कसा काय ह्यासाठी उपस्थित राहू. पण माझ्या मनामध्ये तर ही गोष्ट पक्की आहे की मला हे करायचंय, तर तुम्ही ते करा. सद्गुरूंना कोणतीच गोष्ट आपल्या शिष्यांकडनं अनुयायांकडनं अपेक्षित नसते. तुम्ही ब्राह्मण भोजन घालताय का, का तुम्ही अमुक एक दक्षिणा मला अर्पण करताय, वस्त्र अलंकार अर्पण करताय, महापूजा बांधताय, षोडशोपचार पंचोपचार काय पूजा करताय, का तिथे कुठल्या समाराधना करतायत, भंडारा करताय, का किती प्रकारची तरतरीची फुलं वाहताय, का शाली वाहताय माझ्या समाधीवरती, का आणखीन काय तुमच्या डामाडौलाला अनुसरून तुम्ही खर्च करताय, याची कोणतीही पत्रास कधीही सद्गुरूंना नसते. सद्गुरू कायमच तुमच्या आत डोकावून पाहत असतात. वास्तविक त्यांना आत डोकावून पाहण्याची पण काही गरज नसते. श्रद्धायुक्त अंतःकरण जिथं असतं, त्या श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये सद्गुरू हे अंशरूपाने तिथे कायमचे बसलेलेच असतात. आणि जिथे सर्वश्रेष्ठ असे भक्त असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये ते पूर्ण रूपाने बसलेले असतात. म्हणजेच आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांचे जे अनन्य साधारण अनंत भक्त आज जगभर पसरलेले आहेत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये महाराजांनी जणू काही शेगाव नगरी निर्माण केलेली आहे, शेगाव संस्थान निर्माण केलेलं आहे. आणि तिथे ती समाधीही महाराजांनी निर्माण केलेली आहे अंतरंगात प्रत्येकाच्या. आणि त्या समाधीमध्ये महाराज समाधीस्थ जरी असले तरी दिव्य तेजाने तळपताना प्रत्येकाला दिसतात. अर्थात प्रत्येक वेळेला आपण जे सांगतोय भाव पाहिजे, त्या भावाला अनुसरून ते अनुसंधान जर तुमचं जोडलं गेलं, ते भावानुसंधान जोडलं गेलं, तर महाराज कुठे लांब नाहीयेत. त्याच्यासाठी संकल्प करायची काही आवश्यकता नाहीये. त्या संकल्पासकट, त्या नवसांसकट, त्या ऐश्वर्यासकट, त्या आध्यात्मिक पूर्णतः ताकदीसकट, त्या अध्यात्माचं जे पूर्ण चंद्रबिंब शेगावामध्ये जे शांतपणे विलसतंय किंवा पूर्ण प्रखर तेजाने 16 कलांनी तपे अर्क, या पद्धतीने सुद्धा प्रखर तेजाने तिथे जी समाधी झळकते महाराजांची, किंवा त्यांचं तेजच तिथे झळकते, ते तेज, त्या चंद्र सूर्याचं तेज
आणि त्या महाराजांच्या आध्यात्मिक शक्तीचं तेज हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नकळत का होईना ठसून जातं. त्याला प्रत्येकाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कारण स्मरण मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ मनुष्याला होतो. स्मरण मात्र शुद्ध अंतःकरणाने केलं पाहिजे, हे एवढं मात्र त्याची गुणगाठ बांधायला काही हरकत नाही आणि बांधायलाच हवी. आयसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. आता पुढची कथा अशी आहे की एक यादव गणेश सुभेदार. आता गणेश यादव म्हणजे दासगणूंची लिहिण्याची पद्धत अशी आहे, ते नावं उलट्या पद्धतीने लिहितात प्रत्येकाची. म्हणजे लक्ष्मण हरी जांजळ तर हे नाव सरळ लिहिलेलं आहे, पण गणपत कोठाडे पण काही वेळेला ते अशा पद्धतीने पण लिहितात की एक यादव गणेश सुभेदार. गणेश यादव नावाचं कोणी सुभेदार किंवा आडनाव त्याचं सुभेदार असेल काय असेल, होता हिंगणीचा राहणार. हा करीतसे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. आता कापसाचा व्यापारी आहे हा गणेश यादव सुभेदार. यास एके साली भला 10,000 तोटा आला. लक्षात घ्या तुम्ही, 1910 सालचे किंवा 1912-15 सालचे 10,000 रुपये म्हणजे आजचे 10 लाख रुपये किंवा त्याही पेक्षा जास्ती असू शकतील. हा करीतसे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसिक. परी व्यापार सोडवेना, चिंता मनाची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजेरी. स्वस्थ ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. बरोबर आहे, नुकसान जर तोटा जर होत असेल व्यापारामध्ये, तर ते नुकसान भरून कसं काढायचं, तोटा भरून कसा काढायचा आणि पुन्हा पूर्वपदावरती वही खातं आणायचं कसं, ह्याच चिंतेमध्ये जर तोटा झाला तर व्यापारी कायमच असतात आणि ते इतके काही धडपड करतात की तो तोटा भरून कसा निघेल आणि पुन्हा आपलं गणित हे फायद्याकडे कसं झुकेल. या पद्धतीनेच त्या व्यापाऱ्यांची मानसिक स्थिती सतत चालू असते. मानसिक अवस्था त्या पद्धतीने पुढे पुढे जात असते. तर परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना. फायदा काही होईना, स्वस्थ ना बसती व्यापारी. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजेरी. स्वस्थ ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. आता हे त्याच्या बाबतीत घडलेलं आहे. त्याला 10,000 रुपयांचा तोटा आलेला आहे. फार मोठा खड्डा पडलाय त्याच्या एकंदरच फायद्यामध्ये व्यापारातल्या. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. तो तो पॅटर्न जो आहे तो त्याचा की त्याला तो तोटा आलेला आहे, त्या तोट्याच्या पार्श्वभूमीवरतीच हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांच्या. तर विनायक आसिरकर त्याचे कोणतरी स्नेही असले पाहिजेत किंवा नातलग असले पाहिजेत. वर्ध्यामध्ये जे राहणारे होते विनायक आसिरकर, त्यांच्या घरी ते हा येऊन विनायक आसिरकरांच्या घरामध्ये उतरण्या गेला. म्हणजे काय, जर कामानिमित्त कुठे जायचं असेल तर पूर्वीच्या काळी काय हॉटेल संस्था अस्तित्वात नव्हती, त्यामुळे लॉजिंग मध्ये आम्ही कुठल्या तरी लॉजला राहिलो असं काही नव्हतं ना. मग कुठे ओळखीची माणसं असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या घरी उतरणे म्हणजे काय, त्यांच्या घरी जाऊन त्या कामापुरतं जाऊन राहणे. 2 दिवस 3 दिवस जे काय असेल ते, किंवा 1 दिवस सुद्धा. ही पद्धत अतिशय रूढ होती आणि त्याच्यामध्ये कोणाला काही वाटतही नसे की अचानक कोणी आलं. कारण फोन नव्हते, मोबाईल नव्हते, पत्र नव्हते, तार कशी पाठवणं की मी आत्ता निघालोय आणि तुमच्या घरी येतोय म्हणून, इतकं काही नव्हतं त्यावेळेला. तर असंही कोणीही अनाहूत जात असे आणि गृहस्थांच्या घरी अशा सगळ्या मंडळींची व्यवस्था उत्तम रीतीने होत असे. भोजन, मुख्यतः भोजन ते व्यवस्थित होत असे, आराम होत असे. आणि ज्यांच्या घरी ही सगळी व्यवस्था होत असे ती मंडळी सुद्धा काही कामानिमित्त अशा अनेक मंडळींकडे वारंवार येणं जाणं चालू होतं. माणसांना माणसांची किंमत होती. माणसांना माणसांचं आगत स्वागत करण्यात, आदरातिथ्य करण्यात
किंवा त्याच्या कामासाठी मदत करण्यामध्ये कोणतंही काहीतरी अनुचित वाटत नव्हतं, किंवा अरे बापरे आता आपल्यावर हे केवढं मोठं संकट आलं. आजकाल असं झालेलं आहे, एक रात्र जरी कोणी आपल्याकडे राहायला आलं तरी माणसांना फार संकट वाटतं. आणि ते एकमेकांशी बोलणं सुद्धा घरामध्ये होतं, आता हे कशाला आले बाबा, आता यांना काय हॉटेलमध्ये राहता येत नाही का? अशा पद्धतीचा आजचा व्यवहार आहे, तेव्हा तसा नव्हता. मग ते विनायक आसिरकरांच्या घरामध्ये आलेले आहेत. तो इतक्यात आला तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला. आता बघा ही लीला कशी सुरू झाली. भिक्षा काही मागण्याला आसिरकरांच्या घरात, तर त्यांच्या आसिरकरांच्या दारात ते उभे राहिले भिकारी. आणि हा यादव गणेश सुभेदार आहे, तो तर आसिरकरांच्या घरी आले नाही, तो काय लगेच घरामध्ये आतमध्ये गेले नाही, तो ओसरीवर पडवीवर कुठेतरी बसलेला असेल. तर त्या भिकाऱ्याचा वेश कसा होता? पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. बनातीची म्हणजे काय? खादीची. खादीची टोपी घातलेली होती डोक्यास, अतिशय मळकट अशी टोपी होती. आणि पुन्हा एकंदर शरीराची अवस्था काय होती? कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. त्यांना हे ध्यान, आपल्या दारामध्ये भीक मागायला उभं राहिले म्हटल्यानंतर अतिशय राग आला. जा बेट्या मागल्या द्वारी, ते काय त्यांना म्हणाले? जा बेट्या मागल्या द्वारी. म्हणजे त्यावेळेला असंही होतं की रस्त्याच्या एका अंगाला प्रवेशद्वार आणि दुसऱ्या रस्त्याच्या मागच्या बाजूला, म्हणजे मागच्या रस्त्यावरती एक पुढचा रस्ता आणि एक मागचा रस्ता. त्या मागच्या रस्त्यावरती मागील दार, म्हणजे दोन्हीकडे रस्तेच आहेत घराच्या, पुढच्या दारी आणि मागच्या दारी. तर आसिरकर त्याला काय सांगतायत की जा बेट्या, जा बेट्या मागल्या द्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी. पुढच्या दारात उभं राहू नको रे, ही माध्यान्नीची वेळ आहे, भोजनाची वेळ आहे. भिक्षा घालणं हे गृहस्थाचा धर्म आहे, मला सगळं मान्य आहे. पण पुढच्या दारात तू उभा राहू नको, तू मागच्या दारात जा, तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा. आता ये वेळा म्हणजे काय? ती सकाळची वेळ असेल, दुपारची भोजनाची वेळ असेल. अशा वेळेला कोणीही त्रयस्थ भिकारी मनुष्य आपल्या घरात येणं हे अशुभ समजलं जात असे. पण तरीही रिवाज असा होता, दारात उभं राहून कोणी भिक्षा मागितली माध्यान्नीच्या वेळेला, तर मुठ पसा काहीतरी त्याला घालायचं किंवा तयार भोजन त्याला वाढून द्यायचं, ही पद्धत होतीच होती. म्हणून ते जरी चिडले त्याच्यावरती, तरी ते म्हणतात की तुला भीक हवी आहे तर मागच्या दारात जा, घराला वळसा घालून, तिथे तुला भीक मिळेल, निदान भोजन तरी मिळेल. हे काही बोलले नाहीत, पण जा तिकडे जा, तुला भीक मिळेल.